ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। महाराष्ट्र विविधतेने नटलेला आहे। गावागावांमध्ये परंपरा पद्धती याचं पिढ्यानपिढ्या पालन केलं जातं आणि त्या वैशिष्ट्यपूर्ण आहेत। अशीच 350 वर्षापासूनची परंपरा म्हणजे बुलढाण्याच्या भेंडवळची घटमांडणी आणि या घटमांडणीतून पावसाचं भाकीत वर्तवलं गेलंय। तसंच सामाजिक आर्थिक आणि राजकीय परिस्थितीच्या संदर्भात सुद्धा काही अंदाज वर्तवण्यात आले। हवामानाचा अंदाज घेण्यासाठी जेव्हा कोणतीही वैज्ञानिक पद्धत अस्तित्वात नव्हती तेव्हा बुलढाण्याच्या भेंडवळमध्ये नीलावती शक्तीच्या आधारे भविष्याचा वेध घेतला जायचा। परंपरेप्रमाणे याही वर्षी अक्षय तृतीयेला गावाच्या पूर्वेला शेतात खड्डा करून त्यात घट मांडणी करण्यात आली आणि दुसऱ्या दिवशी चंद्रभान महाराज यांनी बदलांवरून पाऊस पडण्याचं भाकीत वर्तवलं। कोणत्या महिन्यात किती पाऊस पडेल याविषयी सांगताना जून आणि जुलैमध्ये सर्वसाधारण पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। त्यामुळे पेरणीला उशीर होऊ शकतो। ऑगस्टमध्ये भरपूर पाऊस पडेल, तसंच अतिवृष्टीचा सुद्धा अंदाज आहे। सप्टेंबरमध्ये तुलनेनं कमी पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय। तर अवकाळीचा पिकाला फटका बसणार असल्यानं बळीराजानं काळजी घ्यावी असंही सांगण्यात आलंय। ज्वारी, उडीद, मटकी आणि जवस याचं सर्वसाधारण उत्पन्न मिळेल। कपाशीचं उत्पन्न फार मिळणार नाही। गहू पिकाचं उत्पन्न सर्वसाधारण आलं तरी भाव तेजीत असतील। भादली रोगाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना देशाचा राजा म्हणजे वर्चस्व कायम राहील, पण अंतर्गत आणि बाह्य अडचणींमुळे देशावर तणाव राहील असंही भाकीत वर्तवण्यात आलंय। पिकाची परिस्थिती पहिल्या महिन्यातील पावसावर आणि चौथ्या महिन्यातील पावसावर अवलंबून राहील। राजाची जी परिस्थिती आहे तो राजा कायम आहे, पण मातीचे खडे असल्यामुळे गादीवर राजा तणावाखाली राहील। आर्थिक परिस्थिती आहे हे सर्वसाधारण परिस्थिती राहील, कारण करंजी फुटलेल्या अवस्थेत आहे। भेंडवळच्या घटमांडणीच्या भाकितानं बळीराजा वर्षभराचं शेतीचं आणि पीक पाण्याचं नियोजन करत असतो। हे भाकीत वर्तवताना पंचक्रोशीतले शेतकरी भेंडवळमध्ये जमले होते। आम्ही भेंडवळच्या मांडणीचीच वाट पाहून असतो आणि आम्हाला काय मार्गदर्शन होते आणि असं एका चित्तानं ठेवून आठवली सर्व माहिती घेऊन आम्ही यावेळेस पराठी, तूर, मूग असं महाराजांनी भाकीत केलं की हे चांगलं आहे, आम्ही ते पेरणार आहे। 350 वर्षापासून चालत आलेली परंपरा आहे, त्याच्यामुळे हे सर्व खरं आहे। याच्यावर सर्व या परिसरातल्या लोकांचा विश्वास आहे आणि त्या प्रकारे ते जे ऐकलं त्याचे ते योग्य नियोजन करत असतात। या भाकिताला वैज्ञानिक आधार नाही, पण या घटमांडणीवर गावकऱ्यांचा विश्वास आहे आणि त्यावरून त्यांना पुढचे आडाखे बांधायला मदत होते। त्यामुळे अनेक वर्ष उलटल्यानंतर सुद्धा ही पद्धत सुरूच आहे। बुलढाण्याहून राहुल खंडारे, न्यूज 18 लोकमत। 12 एखाद्या गावात